नारद मुनी देवाकडे गेले. नारदाला प्रश्न केला, हो देवा, या जगामध्ये साधूचं महत्व काय हे मला आतापर्यंत कळलं नाही, थोडस समजून सांगा. साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं? ना देवाना डोक्यात हात मारून घेतला, अरे येडायस का? तू स्वतः साधू आहे, तू स्वतः साधू आहे आणि मला आला विसरायला साधूचं महत्व. तरी पण देवानं प्रश्न केला, तुला काय ऐकायचंय? देवा, मला ऐकायचंय, मला जाणून घ्यायचं. एक काम करणार दा, मृत्यू लोकांमध्ये जाणार दा, काट्या कुंपणामध्ये एक राहणारा सरडा, त्या सरड्याला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय. तिथं 100% तुला समजेल साधू कशाला म्हणतात, साधू किती थोर आहे, साधूच्या संगतीत गेल्यावर होतं काय. नारद नारायण नारायण भजन करत करत त्या सरड्या बशाले. सरड्याला विचारलं, ए सरडे दादा, सांग ना सरडे दादा, जगामध्ये संत संगतीचं महत्व काय? सरड्याने फक्त आवाज कानावरती ऐकला, नारदाचा जागेवरच मरून गेला. कोण कोण? सरडा. तो सरडा मेला, पण आताचे सरडे मरत नाहीत, कलर बदलतात. तो मेला सरडा, तो मेला, पण आताचे तसे नाहीत. आताचे 5-5 मिनिटाला कलर बदलणारे सरडे. सरड्यांचं सांगतोय मी, सरड्यांचं सांगतोय मी. सरडा मेला आणि पळत पळत नारद पुढे पुन्हा देवापाशी गेले. देवाला, देवा, त्या सरड्यापाशी गेल्या होती, सरडा जागेवरती मरून पावला. हे असतं कायचे म्हणतात. अहो नारद मुनी, परत एक काम करा, परत मृत्यू लोकांमध्ये जा. एक राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्ये एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यात पोपट राहतो. त्या पोपटाला जाऊन विचारा संत संगतीचं महत्व काय. नारद मुनी तिथून निघायला सुरुवात केली. नारायण 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 नारायण. नारद मुनी भजन करत करत त्या पोपटापर्यंत आले आणि त्या पोपटाला विचारलं. आता तो पोपट पिंजऱ्यात राहत होता, काट्या कुट्यात राहणार, तो सरडा पण गेला, पण पोपट पिंजऱ्यात राहत होता. चांगले चुंगले पेरू खायला मिळायचे, गारपट खायला मिळायचे. त्या पोपटाला जाऊन विचारलं, पोपट दादा, संत संगतीचं महत्व काय? पोपटाला फक्त नारदाचा आवाज ऐकला, पकड वर गेले, तर 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 तरपडला आणि एका क्षणात आपला जीव देऊन टाकला. आता मात्र नारदाच्या पायाखालची जमीन सरकली. नारद मुनी पळत पळत देवापाशी गेले आणि देवाला विचारले, देवा, पशुपती आहात तुम्ही? देवा, हो देवा, तुम्ही पशुपती आहात, तेव्हा अनंत ब्रह्मांड नायक आहात. देवा, माझ्या हातनं कशा पायी हत्या करताय? देवा, सरड्याला विचारलं, सरडा मरून पडला. देवा, पोपटाला विचारलं, पोपट मरून पडला. ए नारदा, आता शेवटचा उपाय. आता काय? नारदा, आता असं करायचं, परत मृत्यू लोकांमध्ये जायचं. 12 वर्षात एका राजाला मुलगा झालाय आणि तो मुलगा आज जन्मून 5 दिवस झाल्या आणि त्या मुलाचा आज 5वेचा कार्यक्रम आहे. 12 वर्षात राजाला झालेला तो 5 दिवसाचा मुलगा आहे. त्या मुलाला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय. नारद मुनी ना घेऊन देवा, सर्वांना काही केलं नाही, देवा पोपटानं काही केलं नाही, वरनं आता तुम्ही हे सांगताय 12 वर्षातनं राजाला पहिल्यांदाच पोरगा झालाय. त्या पोराचा आज फक्त जन्मून 5 दिवस झाले, 5वीचा कार्यक्रम आहे. त्या पोराला जाऊन विचार म्हणताय. त्या पोराला जर मी असं विचारलं तर पोरग मला त्याचा बाप मला सोडेल का? पोरग जर मेलं तर बाप मला सोडेल का? पण माझ्या विश्वास ठेव, सत्य संकल्पाचा दाता नारायण, माझ्या विश्वास ठेव, मी 100% तुला कामाला लावतो. देवावरती विश्वास ठेवला. नारद मुनी निघाले. नारद मुनी निघाले आणि नारद मुनीला त्या राजाच्या शिपायांनी पाहिलं. नारद मुनी आल्यानंतर त्या नारद मुनीला जागा दिली. नारद मुनी पुढे आले. नारद मुनी पुढे आले, मला नारदांना पुढे बसायला जागा दिली. नारद मुनी बसले. ते लेकरू, लहान लेकरू 5 दिवसाचं असं फिरून 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 नारद मुनींच्या मांडीवरती आलं. जसं मांडीवरती नारद मुनींच्या आलं तसं नारद मुनींनी सांगितलं शिपायांना, द्वारपाळांना, ए पुढे जागा ठेवा, बेला बेला म्हणजे पळत नाही, पुढे जागा ठेवा. नारद मुनी त्या लेकराला हातात घेतलं. लेकरू नारद मुनींकडे बघताय, नारद मुनी लेकराकडे बघतात, बोलू का नको, बोलू का नको. उच्चार तोड्याचा बाहेर निघला. नारद मुनींच्या सुरुवात केली. ए बाळा, तो बाळाला डोळं वाचलं, डोळा मोठा. तो नारद मुनी थरथर कापायला लागले. ये ना एका साईडला, चकडे एका साईड, तो थरथर कापायला लागले. ए राजा, एक प्रश्न विचारायचा तुला, विचारू का? पोरगा हळूच हसलं, विचार म्हणताय. बोला ना नारद मुनी, काय प्रश्न आहे तुमचा? हे बाळा, तुला मी हे विचारण्याकरता इथं आलोय. हे राजा, या जगामध्ये संत संगतीचं महत्व म्हणजे काय आणि संत संगतीचं महत्व कशाला म्हणतात?
लेकरानं 5 मिनिटं नारद मुनींकडे बघतच राहिलं. नारद मुनीला गाम फुटला, आता बोलल मग बोलल, आता बोलल मग बोलल, गेलं पण पाय नुसतं एकटंच बोलत राहिलं. 5व्या मिनिटानं त्या 5 दिवसाच्या बाळाला बोलायला सुरुवात केली. नारद मुनी, संत संगतीचं महत्व आहे का नारद मुनी? पहिल्यांदा तुम्ही काट्याकुट्यात राहणाऱ्या सरड्याकडे गेला आणि त्याला जाऊन विचारलं संत संगतीचं महत्व काय? तुमचा आवाज त्या सरड्यानं ऐकला आणि जाग्यावर एवढ्या गोप नाही नारद मुनी, एवढा गोप नाही. हो नारद मुनी, तिथनं तुम्ही उठला. राजवाड्यात एक पिंजरा, त्या पिंजरामध्ये पेरू खाणारा, गाजर खाणारा पोपटापाशी गेला आणि त्या पोपटाला विचारलं संत संगतीचं महत्व काय? त्या पोपटानं तुमचा आवाज ऐकला, पकडावर तडपडवून स्वतःचा प्राण देऊन टाकला आणि तुमचा आवाज ऐकल्यानंतर स्वतःचा प्राण देऊन तोच पोपट, तोच सरडा आज राजाचा राजकुमार झाला.